सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जनाबाई नावाची एक कडक स्वभावाची स्त्री राहत होती. तिच्या घरात तिचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. गावातल्या लोकांना तिची भीती वाटायची, कारण ती कोणालाही सरळ बोलत नसे. तिचा एकुलता एक मुलगा विकास आणि नवरा गोविंदराव एवढंच तिचं जग होतं. विकास चांगला शिकला, शहरात नोकरीला लागला आणि योग्य वेळी येताच त्याचं लग्न सुजाता नावाच्या साध्या, सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलीशी झालं. सुजाता गरीब घरची होती, पण तिच्या आईवडिलांनी तिला चांगले संस्कार दिले होते. लग्न होऊन ती सासरी आली तेव्हा तिच्या मनात असंख्य स्वप्न होती. तिला वाटत होतं की सासू आईसारखी प्रेम करेल, सासरे वडिलांसारखा आधार देतील आणि नवऱ्यासोबत ती एक सुंदर संसार उभा करेल. पण तिची स्वप्ने सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तुटायला सुरुवात झाली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जनाबाईंनी तिच्या हातची पोळी खाल्ली आणि सगळ्यांसमोर तिरस्काराने म्हणाल्या, "हे काय केलंयस? पोळी आहे की भाकरी? माहेरी काही शिकवलं नाही का तुला?" त्या क्षणी सुजाताच्या डोळ्यात पाणी आलं, पण नव्या घरात वाद नको म्हणून तिने गप्प राहणंच पसंत केलं. तिला वाटलं नवीन असल्यामुळे चुका होतात, हळूहळू सगळं ठीक होईल. पण ते कधीच ठीक झालं नाही. दिवसागणिक जनाबाईंचा राग, टोमणे आणि अपमान वाढतच गेला. सुजाता कितीही मन लावून काम करत असली तरी तिच्यात जनाबाईंना नेहमीच काही ना काही दोष दिसायचा. भाजीत मीठ कमी जास्त झालं, कपडे वाळत घालताना एखादा कपडा वाकडा टांगला गेला, घर झाडताना एखादा कोपरा राहिला किंवा पाहुण्यांना चहा देण्यासाठी 2 मिनिटं उशीर झाला तरी तिला सगळ्यांसमोर बोलणी खावी लागत. एवढंच नाही तर जनाबाई गावातल्या बायकांसमोरही तिची निंदा करायच्या. आजकालच्या मुलींना कामाची सवय नसते, फक्त सजून धजून फिरायला आवडतं. आमच्या काळात आम्ही सासूच्या नजरेत डोळे घालूनही बोलत नव्हतो. अशा वाक्यांनी त्या रोज सुजाताचा आत्मसन्मान जखमी करत असत. रात्री सगळे झोपल्यावर सुजाता उशीमध्ये तोंड खुपसून रडायची. तिला तिच्या आईची आठवण यायची, माहेरची आठवण यायची. पण ती कधीही नवऱ्याकडे तक्रार करत नसे, कारण तिला वाटायचं की एका स्त्रीने घर जोडण्यासाठी स्वतःचं दुःख गिळायला शिकलं पाहिजे. वर्षामागून वर्षे सरत गेली. सुजाताला 2 मुलं झाली, रोहन आणि राधिका. मुलांच्या जन्मानंतर तिची जबाबदारी आणखीन वाढली. घरकाम, शेतीची कामं, मुलांची काळजी, सासू सासऱ्यांची सेवा, अशा असंख्य जबाबदाऱ्यांमध्ये ती दिवस रात्र गुंतलेली असायची. पण तिच्या कष्टांची किंमत कोणालाच दिसत नव्हती, विशेषतः जनाबाईंना. उलट आता त्या तिला आणखीन त्रास देऊ लागल्या. मुलं आजारी पडली तरी दोष सुजातावर, घरात काही कमी जास्त झालं तरी दोष सुजातावर. अनेकदा विकास आईला समजवायचा, "आई, सुजाता खूप कष्ट करते, तिच्याशी थोडं प्रेमाने वाग ना." पण जनाबाई लगेच संतापून म्हणायच्या, "तुला आता बायकोच दिसते, आई चुकीची वाटते, उद्याही तुला आमच्यापासून वेगळं करेल." विकास गप्प बसायचा आणि सुजाता पुन्हा एकटी पडायची. एक दिवस तर हद्दच झाली. गावातल्या एका कार्यक्रमात सगळ्यांसमोर जनाबाईंनी सुजाताचा अपमान केला. घरी आल्यावर सुजाता खूप रडली. त्या रात्री तिचा छोटा मुलगा रोहन जागा झाला आणि तिला रडताना पाहून म्हणाला, "आई, आजी तुला एवढं का रागवते? तू वाईट आहेस का?" त्याने रागस प्रश्नाने तिचं हृदय अक्षरशः तुटलं. तिने मुलाला मिठी मारली आणि म्हणाली, "नाही बाळा, मी वाईट नाही. आजी मोठी आहे. कधी कधी मोठी माणसं रागवतात." पण त्या रात्री ती पहाटेपर्यंत रडत बसली, कारण तिच्या मुलालाही तिचं दुःख दिसायला लागलं होतं. काही वर्षांनी गोविंदरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. घरात एकच गोंधळ उडाला. जनाबाई घाबरून गेल्या होत्या. विकास शहराबाहेर होता. त्या कठीण प्रसंगी सुजातानेच सगळं सांभाळलं. तिने शेजाऱ्यांची मदत घेतली, रुग्णवाहिका बोलवली, सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरांशी बोलली, औषधांची व्यवस्था केली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. गोविंदराव या जगातून निघून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर जनाबाई पूर्णपणे एकट्या पडल्या. पण दुःखाने त्यांना मऊ करण्याऐवजी आणखीन कठोर बनवलं. त्या सुजातालाच दोष देऊ लागल्या, "तू आलीस आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. तुझ्या पायगुणामुळेच माझा नवरा गेला." अशी विषारी वाक्य त्या तिला ऐकवू लागल्या. सुजाता प्रत्येक शब्द गिळून शांत राहायची, कारण तिला माहीत होतं की दुःखात माणूस कधी कधी चुकीचं बोलतो. पण तिच्या मनावर होणाऱ्या जखमा मात्र दिवसेंदिवस खोल होत चालल्या होत्या. काळ पुढे गेला. जनाबाई वृद्ध होत गेल्या. त्यांची तब्येत ढासळू लागली, गुडघे दुखू लागले, चालणं कठीण झालं, डोळ्यांना कमी दिसू लागलं. तरीही त्यांच्या बोलण्यातला कटुपणा कमी झाला नव्हता. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा आला की सगळंच बदलून गेलं. सकाळी अंगणात पाणी टाकताना त्यांचा तोल गेला आणि त्या जोरात पडल्या. त्यांच्या कमरेचं हाड मोडलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की आता त्यांना अनेक महिने अंथरुणावर राहावं लागेल. त्या दिवसापासून जनाबाई पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून झाल्या. त्यांना उठण्यासाठी, बसण्यासाठी, जेवण्यासाठी, औषधांसाठी, अगदी पाणी पिण्यासाठीही कोणाच्या तरी मदतीची गरज होती. विकास नोकरीमुळे दिवसभर बाहेर असायचा. मुलं शिक्षणासाठी शहरात होती. दिवसभर त्यांच्याजवळ राहणारी एकच व्यक्ती होती, सुजाता. ज्या सुनेला त्यांनी आयुष्यभर अपमानित केलं, तीच सून आता त्यांची सेवा करत होती.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती त्यांच्यासाठी धावत असायची. वेळेवर औषधं द्यायची, जेवण भरवायची, अंग पुसून द्यायची, कपडे बदलून द्यायची, डॉक्टरांकडे घेऊन जायची. अनेकदा रात्री 2-2 वाजता जनाबाई हाक मारायच्या आणि सुजाता क्षणाचाही विलंब न करता उठून त्यांच्याजवळ यायची. तिच्या चेहऱ्यावर कधी कंटाळा नसायचा, राग नसायचा, फक्त कर्तव्य आणि माणुसकी असायची. एका रात्री जनाबाईंना ताप आला. 3 दिवस आणि 3 रात्री सुजाता त्यांच्या उशाशी बसून राहिली. स्वतःची झोप, स्वतःचं जेवण सगळं विसरून ती त्यांची सेवा करत होती. 3ऱ्या रात्री जनाबाईंची झोप अचानक उघडली. त्यांनी पाहिलं की सुजाता त्यांच्या पलंगाशेजारील खुर्चीवर बसली होती. तिच्या हातात औषधांची बाटली होती आणि थकव्यामुळे तिचे डोळे मिटले होते. दिवसभराच्या कामानंतर ते तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली होती. त्या क्षणी जनाबाईंच्या मनात काहीतरी तुटलं. त्यांना आयुष्यभर केलेला प्रत्येक अपमान आठवला, प्रत्येक टोमणा आठवला आणि समोर तीच मुलगी होती जी त्यांच्यासाठी स्वतःचं सुख, आराम आणि आयुष्य बाजूला ठेवून सेवा करत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाता चहा घेऊन आली तेव्हा जनाबाईंनी तिचा हात घट्ट पकडला आणि रडत रडत म्हणाल्या, मला माफ कर ग, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. तुला मुलगी मानलं नाही, तुला रडवलं, दुखावलं, पण आज मला समजलं की तू माझ्यापेक्षा खूप मोठ्या मनाची आहेस. सुजाता देखील रडू लागली. तिने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, आई, जुन्या गोष्टी विसरून जाऊया. त्या क्षणी अनेक वर्षांचा दुरावा संपला. जनाबाईंच्या मनात पहिल्यांदाच सुनेबद्दल खरं प्रेम निर्माण झालं. त्या दिवसानंतर जनाबाईंच्या आयुष्यात जणू काही नवा जन्मच झाला होता. अनेक वर्षे ज्या अहंकाराच्या भिंती त्यांनी स्वतःभोवती उभ्या केल्या होत्या त्या हळूहळू कोसळू लागल्या होत्या. सुजाता रोजप्रमाणे त्यांची सेवा करत होती, पण आता जनाबाईंच्या नजरेतून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पूर्वी जिथे त्यांना तिच्या प्रत्येक कामात चुका दिसायच्या, तिथे आता त्यांना तिचे त्याग दिसू लागले होते. सकाळी पहाटे उठून घरातील सगळ्यांचा स्वयंपाक करणे, मुलांच्या गरजा पाहणे, शेतातील कामांची चौकशी करणे, पिकासाठी डबा तयार करणे आणि या सगळ्यात त्यांची काळजी घेणे, हे सर्व काम एकटी सुजाता करत होती. अनेकदा जनाबाई शांतपणे तिच्याकडे पाहत राहायच्या. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसायचा, पण तरीही ती कधी तक्रार करत नसे. एक दिवस जनाबाईंनी तिला विचारलं, ग सुजाता, तुला कधी राग येत नाही माझा? मी तुला इतकी वर्ष किती वाईट वागवले, तरी तू माझी अशी सेवा करतेस. त्यावर सुजाता फक्त हलकेसे हसली आणि म्हणाली, आई, राग आला असता तर हे घर कधीच तुटलं असतं. मला घर वाचवायचं होतं म्हणून मी गप्प राहिले. त्या साध्या उत्तराने जनाबाईंचं डोकं खाली झुकलं, कारण त्यांनी आयुष्यभर अधिकार गाजवला होता, पण नाती जपण्यासाठी किती मोठं मन लागतं हे त्यांना आज समजत होतं. त्या दिवसापासून जनाबाई गावात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसासमोर सुजाताचं कौतुक करू लागल्या. पूर्वी ज्या बायकांसमोर त्या तिची निंदा करायच्या, त्याच बायकांसमोर आता म्हणायच्या, देवाने मला मुलगी दिली नाही, पण सुनेच्या रूपाने मुलगीच दिली आहे. गावातल्या स्त्रियांना हे ऐकून आश्चर्य वाटायचं, कारण जनाबाईंच्या स्वभावात असा बदल होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. सुजाता मात्र पूर्वीसारखीच साधी राहिली. तिने कधी जुन्या गोष्टींचा हिशोब मांडला नाही किंवा सासूला त्यांच्या चुका आठवून दिल्या नाहीत. तिच्या मनात कोणताही सूड नव्हता. उलट आता ती जनाबाईंची अधिक काळजी घेऊ लागली, कारण तिला वाटत होतं की आयुष्याने इतक्या वर्षांनी त्यांच्या नात्याला प्रेमाची संधी दिली आहे. पण तिला अजून त्यांची परीक्षा घ्यायची होती. एका दुपारी विकास ऑफिसमधून परत येत असताना त्याच्या गाडीचा गंभीर अपघात झाला. फोन आला तेव्हा सुजाताच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती आणि जनाबाई दोघी घाबरून गेल्या. ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. विकास अतिदक्षता विभागात होता. डॉक्टर प्रयत्न करत होते, पण त्याची अवस्था खूप गंभीर होती. सुजाता देवाजवळ हात जोडून बसली होती. जनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्यांचा एकुलता एक मुलगा मृत्यूशी झुंज देत होता. 2 दिवस आणि 2 रात्री दोघीही हॉस्पिटलमध्ये होत्या, पण 3ऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी शांत आवाजात सांगितलं, आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यांना वाचवू शकलो नाही. ते शब्द ऐकताच जनाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या तिथेच कोसळल्या. सुजाता स्वतः आतून पूर्णपणे तुटली होती. तिच्या आयुष्याचा साथीदार, तिच्या मुलांचा बाप, तिचा आधार अचानक निघून गेला होता. पण त्या क्षणी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तिने जनाबाईंना सावरलं, कारण तिला माहीत होतं की मुलगा गमावण्याचं दुःख आईसाठी किती असह्य आहे. विकासच्या अंत्यसंस्कारानंतर घरावर एक भयंकर शांतता पसरली. प्रत्येक भिंत, प्रत्येक खोली, प्रत्येक वस्तू त्याची आठवण करून देत होती. जनाबाई दिवसरात्र रडायच्या. अनेकदा त्या स्वतःलाच दोष द्यायच्या, देवा, मला न्यायचं होतंच, माझ्या मुलाला का नेलं, असं म्हणत त्या हंबरडा फोडायच्या. सुजाता स्वतःच्या डोळ्यातलं अश्रू लपवत त्यांना धीर द्यायचे. रात्री दोघीही वेगवेगळ्या कारणाने रडत असायच्या, एक मुलासाठी आणि दुसरी नवऱ्यासाठी. पण सकाळ झाली की दोघी एकमेकींसाठी मजबूत बनायच्या.
त्या दुःखाने त्यांच्या नात्याला आणखीन घट्ट केलं. काही महिन्यांनी जनाबाईंची तब्येत पुन्हा खालावू लागली. विकासच्या जाण्याचा धक्का त्यांना सहन झाला नव्हता. त्यांचं शरीर दिवसेंदिवस अशक्त होत होतं. चालणं जवळजवळ बंद झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की आता त्यांना सतत काळजीची गरज आहे. सुजाताने कोणताही विचार न करता त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ती त्यांना लहान बाळासारखी सांभाळू लागली. औषधं, डॉक्टर, तपासण्या, खाणंपिणं, स्वच्छता सगळं ती स्वतः करायची. मुलंही आता मोठी झाली होती. रोहन आणि राधिका आईला मदत करायचे. पण जनाबाईंची खरी काळजी सुजाताच घेत होती. अनेकदा रात्री जनाबाई झोपेतून घाबरून उठायच्या आणि विकासचं नाव घ्यायच्या. तेव्हा सुजाता धावत त्यांच्याजवळ यायची. त्यांचा हात हातात घ्यायची आणि म्हणायची, आई मी आहे ना. त्या 4 शब्दांमध्ये इतकी माया असायची की जनाबाई शांत व्हायच्या. एक संध्याकाळ अशीच होती. बाहेर पाऊस पडत होता. घराच्या अंगणात पावसाचे थेंब टपटपत होते. जनाबाई खिडकीजवळ बसल्या होत्या. त्यांची नजर दूर कुठेतरी हरवली होती. अचानक त्यांनी सुजाताला जवळ बोलावलं. सुजाता त्यांच्या शेजारी बसली. जनाबाईंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, मुली, आयुष्यभर मी एक गोष्ट चुकीची समजत राहिले. मला वाटायचं मुलगा म्हणजे सर्वस्व, मुलगा म्हातारपणाची काठी असतो. पण आज मला समजलं की म्हातारपणी खरा आधार तो नसतो जो जन्माला येतो, तर तो असतो जो शेवटपर्यंत सोबत राहतो. माझा मुलगा मला खूप प्रिय होता, पण नियतीने त्याला माझ्यापासून हिरावून घेतलं. आज माझ्या प्रत्येक श्वासाला आधार देणारी तू आहेस. माझ्या प्रत्येक वेदनेत सोबत उभी राहणारी तू आहेस. म्हणूनच मला आता खात्री झाली आहे की म्हातारपणाची खरी काठी सूनच असते. हे ऐकून सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांचा त्रास, अपमान आणि वेदना त्या एका वाक्याने जणू विरघळून गेल्या. त्या रात्री जनाबाई बराच वेळ झोपल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आठवत होता. तरुणपणातील अहंकार, सुनेवर केलेले अन्याय, तिचे अश्रू, तिचा संयम, तिचं निस्वार्थ प्रेम आणि आज तिच्या रूपाने मिळालेला आधार. त्यांना वाटत होतं की देवाने त्यांना उशिरा का होईना पण सत्य दाखवलं. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि सुजाता त्यांच्या आयुष्यात आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना आता एकच भीती वाटत होती, त्यांच्या मृत्यूनंतर सुजाता पुन्हा एकटी पडेल का? कारण त्यांना आता ती सून नव्हे तर स्वतःची मुलगी वाटत होती. वयाच्या ओझ्याने आणि मुलाच्या विरहाने जनाबाई दिवसेंदिवस खंगत चालल्या होत्या. डॉक्टर, औषधे, काळजी, उपचार सगळं सुरू होतं. पण आता त्यांचं मन जगण्यातून हळूहळू दूर जात होतं. शरीर अंथरुणावर पडलं होतं, पण मन भूतकाळात फिरत होतं. अनेकदा त्या दिवसभर शांत पडून राहायच्या आणि छताकडे पाहत राहायच्या. सुजाता त्यांना वेळेवर औषधं द्यायची, जेवण भरवायची, अंग पुसून द्यायचे, केस विंचरून द्यायचे. पण जनाबाईंच्या डोळ्यात आता एक वेगळीच भावना दिसू लागली होती, पश्चाताप. त्या वारंवार जुन्या आठवणी काढायच्या आणि रडू लागायच्या. मी तुझ्यावर खूप अन्याय केला ग, हे वाक्य त्यांच्या तोंडून दिवसातून अनेक वेळा बाहेर पडायचं. सुजाता प्रत्येक वेळी त्यांचा हात हातात घ्यायची आणि प्रेमाने म्हणायचे, आई ते सगळं खूप मागे राहिलं. आता त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. पण जनाबाईंना स्वतःला माफ करता येत नव्हतं, कारण त्यांना आता प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसत होती. जेव्हा सुजाता नव्याने घरात आली होती तेव्हा तिच्या डोळ्यातील भीती त्यांना दिसली नव्हती. जेव्हा ती रात्री रडत झोपायची तेव्हा तिचे अश्रू त्यांना दिसले नव्हते. जेव्हा ती अपमान गिळून घर टिकवत होती तेव्हा तिच्या मनातील वेदना त्यांनी कधी समजून घेतल्या नव्हत्या. पण आज आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर उभं राहून त्यांना प्रत्येक क्षणाची जाणीव होत होती आणि त्या जाणीवेने त्यांचे हृदय तुटत होतं. एक दिवस सकाळी जनाबाईंनी सुजाताला जवळ बोलावलं. त्यांचा आवाज खूप मंद झाला होता. श्वास घ्यायलाही त्यांना त्रास होत होता. सुजाता त्यांच्या उशाजवळ बसली. जनाबाईंनी तिचा हात हातात घेतला आणि बराच वेळ काही बोलल्याच नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. शेवटी त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मुली, माझी एक शेवटची इच्छा आहे. सुजाता घाबरली. तिच्या मनात भीती निर्माण झाली. ती म्हणाली, आई असं का बोलता? तुम्ही बऱ्या व्हाल. जनाबाई हलकसं हसल्या. त्या हसण्यात आयुष्यभराचा थकवा होता. त्या म्हणाल्या, नाही ग, आता मला सगळं कळतंय. माझी वेळ जवळ आली आहे. पण मला एक गोष्ट करायची आहे. सुजाता शांतपणे ऐकत राहिली. जनाबाई पुढे म्हणाल्या, उद्या गावातल्या सगळ्या बायका आणि नातेवाईकांना बोलव. मला सगळ्यांसमोर काही सांगायचं आहे. सुजाताने काही न विचारता होकार दिला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत घरात गावातील स्त्रिया, शेजारी, नातेवाईक आणि ओळखीचे लोक जमले. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की जनाबाईंनी अचानक का बोलावलं असेल. जनाबाई अंथरुणावर बसल्या होत्या. त्यांचा चेहरा खूप अशक्त दिसत होता, पण डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली. तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल माहिती आहे. मी आयुष्यभर स्वतःला खूप शहाणे समजत राहिले. मला वाटायचं की सासू म्हणजे घराची मालकीण, तिचा शब्द म्हणजे कायदा. म्हणून मी माझ्या सुनेला कधी माणूस म्हणून पाहिलंच नाही. तिच्या भावना समजून घेतल्या नाहीत. तिच्यावर अन्याय केला, तिला रडवलं, तिचा अपमान केला. आणि तरीही इथपर्यंत बोलताना त्यांचा आवाज भरून आला. काही क्षण त्यांनी डोळे मिटले. मग सुजाताकडे पाहत म्हणाल्या, आणि तरीही ही मुलगी माझ्यासाठी उभी राहिली. माझा मुलगा गेला, माझा नवरा गेला,
माझं शरीर साथ सोडून गेलं, पण ही कधी माझा हात सोडून गेली नाही. मी तिला सून समजत राहिले. पण ती मुलगी निघाली. घरात पूर्ण शांतता पसरली होती. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जनाबाई पुढे म्हणाल्या, आज मी सगळ्यांसमोर एक गोष्ट सांगते. सून ही परकी नसते. आपण तिला परकी समजतो. आपण तिच्या मनाला जखमा देतो आणि मग म्हातारपणी आधार शोधतो. पण आधार मिळतो तो प्रेमातून, अधिकारातून नाही. माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे मी माझ्या सुनेला खूप उशिरा ओळखलं. हे बोलून त्यांनी सुजाताला जवळ बोलावलं. सगळ्यांसमोर तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाल्या, मला माफ कर ग मुली. त्या क्षणी सुजाताचा बांध फुटला. ती लहान मुलीसारखी रडू लागली. तिने जनाबाईंना मिठी मारली. घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, कारण ते फक्त एका सासू सुनेचं नातं नव्हतं, तर पश्चाताप, क्षमा आणि प्रेम यांचं दर्शन होतं. त्या दिवसानंतर जनाबाई आणखी अशक्त झाल्या. आता त्यांना उठून बसणं सुद्धा कठीण झालं होतं, पण त्यांच्या मनात एक समाधान होतं. त्यांनी आयुष्यभर मनात साचलेला भार हलका केला होता. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी त्या सुजाताचा हात हातात घ्यायच्या. जणू काही त्या हातात त्यांना सुरक्षितता वाटत होती. एके रात्री बाहेर जोरदार पाऊस पडत होता. आकाशात वीज चमकत होती. घरात सगळेजण झोपले होते. फक्त सुजाता जनाबाईंच्या पलंगाजवळ बसली होती. अचानक जनाबाईंनी डोळे उघडले. त्यांचा श्वास खूप मंद झाला होता. त्यांनी हळूच सुजाताचा हात पकडला. सुजाता लगेच जवळ आली. जनाबाई खूप प्रयत्न करून बोलू लागल्या. मुली, एवढेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. सुजाता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हो आई, मी इथेच आहे. जनाबाईंच्या डोळ्यांतून 2 अश्रू ओघळले. त्या म्हणाल्या, देवाने मला मुलगी दिली नाही म्हणून मी नेहमी दुःखी राहिले. पण आता समजलं, देवाने मला मुलगी दिली होती. फक्त ती सुनेच्या रूपात आली होती. सुजाता रडू लागली. जनाबाईंनी तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाल्या, पुढच्या जन्मी जर मला आई होण्याचं भाग्य मिळालं तर तू माझ्या पोटी जन्माला ये. त्या शब्दांसोबत त्यांचा आवाज थांबला. काही क्षणांनी त्यांचा हात सैल झाला. चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. जनाबाई गेल्यानंतर घरात प्रचंड शोककळा पसरली. पण सर्वात जास्त रडणारी व्यक्ती कोण होती तर ती सुजाता, जिच्यावर आयुष्यभर अन्याय झाला, जिचा अपमान झाला, जिच्या डोळ्यातून असंख्य अश्रू वाहिले. तीच सून आज आपल्या सासूसाठी लहान मुलीसारखी रडत होती, कारण शेवटच्या काही वर्षात जनाबाई तिच्यासाठी सासू राहिल्या नव्हत्या. त्या तिची आई बनल्या होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी गावातल्या अनेक स्त्रिया एकमेकांना म्हणत होत्या, जनाबाईंनी शेवटी खूप मोठा धडा शिकवला. सून जर प्रेमाने सांभाळली तर तीच म्हातारपणाची काठी बनते. काळ पुढे सरकत गेला, पण जनाबाईंचे शेवटचे शब्द सुजाता कधी विसरली नाही. अनेकदा ती त्यांच्या फोटोसमोर उभी राहून रडायची आणि हसायचीही, कारण तिला माहीत होतं की आयुष्यभराच्या कटुतेवर शेवटी प्रेमाने विजय मिळवला होता. आणि त्या घराची, त्या गावाची आणि त्या नात्याची गोष्ट एक सत्य सांगून गेली होती. मुलगा जन्माने आपला असतो, पण सून मनाने आपली झाली तर तीच म्हातारपणाची सर्वात मजबूत काठी ठरते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.